तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी-टी एज्युकेशन हे यूट्यूब चॅनलवरती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बरेचसे विद्यार्थी मला कमेंट करत होते, की "सर तुम्ही सायन्स पार्ट 1च्या इम्पोर्टंट क्वेश्चनवरती एक व्हिडिओ बनवा." तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये सायन्स पार्ट 1च्या पहिल्या 5 चॅप्टरचे इम्पोर्टंट क्वेश्चन्स बघणार आहोत. तर बघा हा एक वन शॉट व्हिडिओ असणार आहे, ज्यामध्ये सगळ्यात आधी आपण चॅप्टरला शॉर्ट समराईज करणार आहोत आणि त्यानंतर इम्पोर्टंट क्वेश्चन्स बघणार आहोत. त्यामुळे आजचा व्हिडिओ काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सायन्स पार्ट 1चं तुमचं पहिलं चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन. तर बघा ह्या चॅप्टरला सगळ्यात आधी अगदी सरळ आणि सोप्या पद्धतीने समजून घेऊ आणि त्यानंतर ह्या चॅप्टरचे इम्पोर्टंट क्वेश्चन्स आपण बघणार आहोत. तर बघा ह्या चॅप्टरमध्ये तुमचा पहिला टॉपिक दिलेला आहे ग्रॅव्हिटेशन. तर बघा ह्या टॉपिकमध्ये फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे की ग्रॅव्हिटी ह्या कन्सेप्टचा शोध कोणी लावला. तर बघा सर आयझॅक न्यूटन यांनी ग्रॅव्हिटी या कन्सेप्टचा शोध लावलेला आहे. त्यानंतर बघा दुसरा टॉपिक आहे सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपेटल फोर्स. तर बघा ह्या टॉपिकमध्ये तुम्हाला सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपेटल फोर्स या दोन्ही डेफिनेशन्स तुम्हाला लर्न करायचे असतात. तुम्हाला डायरेक्ट एक्झाममध्ये डिफाईन सर्क्युलर मोशन किंवा डिफाईन सेंट्रिपेटल फोर्स हा क्वेश्चन तुम्हाला 1 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. तर बघा ह्या टॉपिकमध्ये फक्त तुम्हाला डेफिनेशन्स लर्न करायचे असणार आहे. त्यानंतर बघा तिसरा टॉपिक आहे तुमचा केपलर्स लॉ. तर बघा वन ऑफ द इम्पॉर्टंट टॉपिक असणारी ह्या चॅप्टरमधून. तर बघा तुम्हाला दरवर्षी केपलर लॉ वरती एक तरी क्वेश्चन हा विचारला जातो. तर बघा केपलर लॉ मध्ये तुम्हाला केपलरचे तिघी लॉ लर्न करायचे असणार आहेत, त्यांना समजून घ्यायचं असणार आहे. त्यानंतर बघा केपलर लॉच्या समोर तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे. ती डायग्राम देखील तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. त्या डायग्राम वरती देखील तुम्हाला 3 मार्क्ससाठी क्वेश्चन हे विचारले जाऊ शकतात. त्यानंतर बघा चौथा टॉपिक आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर बघा ह्या टॉपिकमध्ये फक्त तुम्हाला डेफिनेशन तुम्हाला आय-एम-पी असणार आहे. त्यानंतर बघा न्यूटन्स युनिव्हर्सल लॉचा तुम्हाला फॉर्म्युला देखील दिलेला आहे. तर Gm1m2/r². तर बघा हा फॉर्म्युला देखील तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला एमसीक्यू मध्ये देखील विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा पाचवा टॉपिक आहे तुमचा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर बघा ह्या टॉपिकमध्ये फक्त तुम्हाला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचे व्हेरिएशन्स तुम्हाला अभ्यासायचे. तर बघा टोटल 4 व्हेरिएशन्स आहेत, ज्यामध्ये पहिलं व्हेरिएशन आहे व्हेन वी गो अपसाइड द अर्थ सरफेस ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीजेस. व्हेन वी गो इनसाइड द अर्थ सरफेस ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीजेस. त्यानंतर तिसरं व्हेरिएशन आहे द व्हॅल्यू ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हायेस्ट ॲट अ पोल्स. आणि चौथं व्हेरिएशन आहे व्हॅल्यू ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी लोएस्ट ॲट अ इक्वेटर्स. तर बघा हे 4 व्हेरिएशन्स तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत किंवा तुम्हाला अभ्यासायचे असणार आहे. त्यानंतर बघा तुमचा 6वा टॉपिक आहे मास आणि वेट. तर बघा मास आणि वेट ह्या टॉपिकमध्ये फक्त तुम्हाला डिफरन्स बिटवीनसाठी क्वेश्चन हा विचारला जातो. तर बघा मास आणि वेटचा अभ्यास करताना तुम्हाला फक्त आणि फक्त दोघींमधला डिफरन्स अभ्यासायचा असणार आहे. त्यानंतर बघा लास्ट टॉपिक आहे तुमचा फ्री फॉल आणि इस्केप व्हेलॉसिटी. तर बघा तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये इस्केप व्हेलॉसिटीवरती फारसे क्वेश्चन विचारले जात नाही. पण बघा फ्री फॉलचे डेफिनेशन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे आणि फ्री फॉलच्या डेफिनेशन खाली तुम्हाला 3 फॉर्म्युलेज दिलेले. त्यापैकी पहिला फॉर्म्युला आहे S=half-gt². हा फॉर्म्युला तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. या फॉर्म्युल्यावरती बऱ्याच वेळा बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला न्यूमेरिकल्स विचारले गेलेले आहेत. तर बघा हे काही टॉपिक आहे जे तुम्हाला पहिल्या चॅप्टरमध्ये अभ्यासायचे असणार आहे. तर बघा पहिल्या चॅप्टरवरती कोणते क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहे ते आता आपण बघूया. तर बघा फिल इन द ब्लँक्समध्ये हे 5 क्वेश्चन तुम्हाला आय-एम-पी असणार आहे. ज्यामध्ये बघा तुम्हाला पहिल्या क्वेश्चनमध्ये युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू तुम्हाला विचारलेली आहे. तर बघा ती व्हॅल्यू असणार आहे 6.673 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg/2. ही व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायची. त्यानंतर बघा दुसऱ्या फिल इन द ब्लँक्समध्ये तुम्हाला केपलर लॉवरती क्वेश्चन हा विचारलेला आहे. त्यानंतर बघा तिसरी फिल इन द ब्लँक्स आहे, याच्यामध्ये तुम्हाला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या व्हेरिएशन्सवरती क्वेश्चन हा विचारलेला आहे. तर बघा इथं व्हॅल्यू विचारलेली तुम्हाला हायेस्ट ॲट अ पोल्स. तुम्हाला इक्वेटरवरती व्हॅल्यू सुद्धा लक्षात आली पाहिजे. तर बघा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू इक्वेटर्सवरती लो असते आणि पोल्सवरती हायेस्ट असते. तर बघा हे 2 पॉईंट तुम्हाला महत्त्वाचे असतात. त्यानंतर बघा चौथी फिल इन द ब्लँक्स आहे. तर बघा द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट ऑन द मून इज नियर अबाउट 1/6 वेट ऑफ ॲट अर्थ. तर बघा 1/6 ही व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायची. त्यानंतर बघा पाचवी फिल इन द ब्लँक्स आहे द वेट ऑफ एन बॉडी ऑन द सरफेस ऑफ अ अर्थ इज. तर बघा जो फॉर्म्युला आहे F=Gm1m2/r². हा फॉर्म्युला तुम्हाला आन्सर असणार आहे ह्या क्वेश्चनचं. तर बघा हे होते तुमचे फिल इन द ब्लँकसाठीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. यानंतर बघा ट्रू आणि फॉल्ससाठी कोणते क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत ते आता आपण बघूया. तर बघा पहिला क्वेश्चन आहे द CGS युनिट ऑफ अ कॅपिटल G इज डायन. तर बघा बरेचसे विद्यार्थी कॅपिटल G आणि स्मॉल g मध्ये गोंधळ करतात. तर बघा कॅपिटल G म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट आणि स्मॉल g म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर बघा कॅपिटल Gचं SI युनिट असतं न्यूटन आणि CGS युनिट असतं डायन. तर बघा म्हणजे हे स्टेटमेंट असणार आहे तुमचं ट्रू. त्यानंतर बघा सेकंड स्टेटमेंट आहे द व्हॅल्यू ऑफ अ G म्हणजे स्मॉल g
हायेस्ट ॲट अ इक्वेटर्स. तर बघा व्हॅल्यू ऑफ अ स्मॉल जी हायेस्ट ॲट अ पोल्स आणि लोएस्ट ॲट अ इक्वेटर्स. म्हणजे हे स्टेटमेंट तुमचं फॉल्स असणार आहे. त्यानंतर बघा तिसरं स्टेटमेंट आहे तुमचं द व्हॅल्यू ऑफ अ स्मॉल जी इज 0 ॲट अ सेंटर ऑफ अ अर्थ. तर बघा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू सेंटर ऑफ अ अर्थला 0 असते. तर बघा हे देखील स्टेटमेंट तुमचं ट्रू असणार आहे. त्यानंतर बघा चौथं स्टेटमेंट आहे द व्हॅल्यू ऑफ अ कॅपिटल जी चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस. तर बघा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट आपण कॅपिटल जी ने डिनोट करतो. ती व्हॅल्यू थ्रू आउट द युनिव्हर्स कॉन्स्टंट असते. ती व्हॅल्यू चेंज होत नाही. तर बघा हे स्टेटमेंट तुमचं फॉल्स असणार आहे. तर बघा हे काही स्टेटमेंट आहे जे तुम्हाला ट्रू आणि फॉल्समध्ये इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर बघा तुम्हाला पहिल्या चॅप्टरवरती कोणत्या डेफिनेशन्स आहेत ज्या तुम्हाला बोर्ड एक्झामसाठी IMP असणार आहेत. तर बघा फ्री फॉलची डेफिनेशन आहे जी तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारली जाऊ शकते. त्यानंतर इस्केप वेलोसिटीची डेफिनेशन आहे जी तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर बघा तुम्हाला न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा लॉ तुम्हाला IMP असणार आहे. त्यानंतर बघा केपलरचे तिघी लॉ तुम्हाला ॲज इट इज लर्न करायचे असणार आहेत. तर बघा ह्या काही डेफिनेशन्स आहेत ज्या तुम्हाला बोर्ड एक्झामसाठी इम्पॉर्टंट असणार आहेत. त्यानंतर बघा पहिल्या चॅप्टरमध्ये तुम्हाला डायग्रामवरती एक क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. तर बघा केपलर लॉची डायग्राम तुम्हाला एक्झिटमध्ये दिलेली आहे. तर बघा ह्या डायग्रामवरती आत्तापर्यंत बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारले गेलेले नाही. त्यामुळे की डायग्राम तुम्हाला 2026च्या परीक्षेसाठी इम्पॉर्टंट असणार आहे. तर बघा ह्या डायग्रामवरती तुम्हाला 3 मार्क्ससाठी कोणते क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत ते आता आपण बघूया. तर बघा पहिला क्वेश्चन आहे व्हॉट इज अ कन्क्लुजन अबाउट ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट. तर बघा ह्या ठिकाणी सिंपल तुम्हाला केपलरचा फर्स्ट लॉ हे तुमचं आन्सर असणार आहे. तर बघा 1 मार्क्ससाठी हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा हे 2 क्वेश्चन आहेत ह्या डायग्रामवरती. हे दोन्ही क्वेश्चन तुम्हाला IMP असणार आहेत. तर बघा केपलर लॉ हा टॉपिक जर तुम्ही अभ्यासला असेल, केपलरचे तिघी लॉ जर तुम्ही समजून घेतले असतील, तर ह्या डायग्रामवरचे क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. तर बघा 3 मार्क्ससाठी ही डायग्राम तुम्हाला IMP असणार आहे. त्यानंतर बघा ह्या चॅप्टरवरती काही न्यूमेरिकल्स आहेत जे तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. तर बघा तुमच्या एक्सरसाइजमध्ये जे न्यूमेरिकल्स तुम्हाला दिलेले ते तर इम्पॉर्टंट असणारच आहेत. पण बघा हे जे न्यूमेरिकल आहे हे न्यूमेरिकल तुम्हाला 2 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये IMP असणार आहे. तर बघा ही न्यूमेरिकल ऑलरेडी बोर्ड एक्झाममध्ये बऱ्याच वेळा तुम्हाला विचारलं गेलेलं आहे. तर बघा न्यूमेरिकल अगदी सिंपल आहे. या ठिकाणी फक्त तुम्हाला सिंपल फॉर्म्युला यूज करायचा आहे. S = ½ GT² आणि त्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं आहे. तर बघा हे एक्झाम्पल किंवा हे न्यूमेरिकल तुम्हाला 2 मार्क्ससाठी अभ्यासायचं असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे होते तुमच्या पहिल्या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो सायन्स पार्ट 1 मध्ये तुमचं सेकंड चॅप्टर आहे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. तर बघा सगळ्यात आधी ह्या चॅप्टरला आपण समजून घेऊ आणि त्यानंतर ह्या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण बघणार आहोत. तर बघा ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला पहिला टॉपिक दिलेला आहे क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. तर बघा ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला मॉडर्न पिरियॉडिक टेबलला अभ्यासायचं आहे. मॉडर्न पिरियॉडिक टेबल कसा तयार झाला आणि तो तयार करण्यामागे कोणत्या कोणत्या सायंटिस्टने काय कंट्रीब्यूट केलं हे आपल्याला ओव्हरऑल चॅप्टरमध्ये अभ्यासायचं असणार आहे. तर बघा पहिले सायंटिस्ट आले डोबेरायनर. त्यांनी डोबेरायनर ट्रेडची कन्सेप्ट एक्सप्लेन केली. त्यानंतर बघा दुसरे सायंटिस्ट आले न्यूलँड्स. त्यांनी न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह हा तयार केला. त्यानंतर बघा तिसरे सायंटिस्ट आले मेंडेलिव्स. त्यांनी मेंडेलिव्स पिरियॉडिक टेबल हा तयार केला. तर बघा मेंडेलिव्स पिरियॉडिक टेबल हा ॲटॉमिक मासच्या कन्सेप्टवरती डिराईव्ह केलेला आहे. तर बघा हा टेबल ऑलमोस्ट परफेक्ट होता. पण बघा त्यामध्ये पण काही ड्रॉबॅक्स होते. तर बघा आपल्याला मेंडेलिव्स पिरियॉडिक टेबलचे मेरिट्स आणि डिमेरिट्स आपल्याला अभ्यासायचे असणार आहे. त्यानंतर बघा चौथे सायंटिस्ट आले हेनरी मोस्ले. तर बघा त्यांनी मॉडर्न पिरियॉडिक टेबल हा तयार केला. तर बघा हेनरी मोस्लेंनी जो पिरियॉडिक टेबल तयार केला तोच पिरियॉडिक टेबल हा फायनलाइज पिरियॉडिक टेबल आहे. तर बघा ह्या पिरियॉडिक टेबलला आपल्याला अभ्यासायचं असणार आहे ज्यामध्ये आपल्याला ट्रेंड्स इन पिरियॉडिक टेबल आणि पहिल्या 20 एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन अभ्यासायचं असणार आहे. तर बघा हे काही टॉपिक्स आहेत जे तुम्हाला सेकंड चॅप्टरमध्ये इम्पॉर्टंट असणार आहेत किंवा तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. यानंतर बघा सेकंड चॅप्टरमध्ये कोणते क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झामसाठी इम्पॉर्टंट असणार आहेत ते आता आपण बघूया. तर बघा फिल इन द ब्लँक्समध्ये तुम्हाला हे 5 क्वेश्चन आहेत जे तुम्हाला IMP असणार आहेत. तर बघा पहिला क्वेश्चन आहे तुम्हाला न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह इज ॲप्लिकेबल अप टू कॅल्शियम. तर बघा जेव्हा तुम्ही न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह हा टॉपिक अभ्यासणार तेव्हा तुम्हाला पहिली फिल इन द ब्लँक्स तुम्हाला लक्षात येणार आहे. त्यानंतर बघा सेकंड फिल इन द ब्लँक्स, थर्ड फिल इन द ब्लँक्स आणि फोर्थ फिल इन द ब्लँक्स ही तुमच्या एक्सरसाइजमध्ये दिलेले म्हणजे ही तिन्ही क्वेश्चन तुमच्या टेक्स्टबुकमधलेच आहे. त्यानंतर बघा पाचवा क्वेश्चन आहे ब्रोमिन इज इन लिक्विड फॉर्म इन हॅलोजन फॅमिली. तर बघा ब्रोमिन हा एकमेव एलिमेंट आहे जो लिक्विड स्टेटमध्ये आहे ग्रुप 17 मध्ये. तर बघा हे काही क्वेश्चन आहेत जे तुम्हाला फिल इन द ब्लँकसाठी इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर बघा ट्रू आणि फॉल्ससाठी तुम्हाला सेकंड चॅप्टरमध्ये कोणते क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत ते आता आपण बघूया. तर बघा ट्रू आणि फॉल्ससाठी हे 5 स्टेटमेंट आहेत जे तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. तर बघा बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये ट्रू आणि फॉल्ससाठी एक तरी क्वेश्चन हा विचारला जातो. तर बघा ही 5 स्टेटमेंट तुम्हाला अभ्यासायची असणार आहे. यानंतर बघा तुम्हाला मॅच द कॉलममध्ये सेकंड चॅप्टरमध्ये कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते आता आपण बघूया.
तर बघा तुम्हाला पहिला मॅच द कॉलमसाठीचा क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. जेव्हा तुम्ही मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल अभ्यासणार तेव्हा तुम्हाला हा क्वेश्चन लक्षात येणार आहे. कारण बघा ह्या टेबलमध्ये तुम्हाला एका बाजूला मेंडेलिव्हजने जे एलिमेंट्स प्रिडिक्ट केले ते तुम्हाला दिलेले आणि दुसऱ्या बाजूला त्या एलिमेंट्सला मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये काय नाव दिलेले ते तुम्हाला दिलेलं असणार आहे. तर बघा पहिला क्वेश्चन तुम्हाला IMP असणार आहे. त्यानंतर बघा मॅच द कॉलममध्ये तुम्हाला दुसरा क्वेश्चन आहे. या क्वेश्चनमध्ये तुम्हाला एका बाजूला सायंटिस्टचे नाव दिलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्या सायंटिस्टने कोणते कन्सेप्ट एक्सप्लेन केला ते तुम्हाला दिलेले. तर बघा हा देखील क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर बघा मॅच द कॉलममध्ये तिसरा क्वेश्चन आहे. तर बघा ह्या क्वेश्चनमध्ये एका बाजूला तुम्हाला मॉडर्न पिरियॉडिक टेबलमधले ब्लॉक्स दिलेले आणि दुसऱ्या बाजूला त्या ब्लॉक्समध्ये कुठले ग्रुप्स येतात ते तुम्हाला दिलेले. तर बघा हा देखील क्वेश्चन तुम्हाला मॅच द कॉलम्समध्ये इम्पॉर्टंट असणार आहे. तर बघा सेकंड चॅप्टरमध्ये ही 3 मॅच द कॉलमचे क्वेश्चन आहे जे तुम्हाला बोर्ड एक्झामसाठी इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर बघा तुम्हाला चौथा क्वेश्चन आहे. तर बघा हा क्वेश्चन नेमिटसाठी तुम्हाला दिलेला आहे. तर बघा नेमिटसाठी हे 4 स्टेटमेंट तुम्हाला IMP असणार आहेत. तर बघा हे क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये 1 मार्क्ससाठी विचारले जातात. यानंतर बघा सेकंड चॅप्टरमध्ये तुम्हाला कंप्लीट द फॉलोइंगसाठी हे 2 स्टेटमेंट इम्पॉर्टंट असणार आहे. तर बघा ह्या 2 स्टेटमेंटपैकी एक तरी स्टेटमेंट तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. कारण बघा पहिलं स्टेटमेंट बऱ्याच वेळा बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला विचारलं गेलेलं आहे. तर बघा पहिलं स्टेटमेंट काय? मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल हा ॲटॉमिक मासच्या कन्सेप्टवरती डिराईव्ह केलेला आहे आणि मॉडर्न पिरियॉडिक टेबल हा तुम्हाला ॲटॉमिक नंबरच्या कन्सेप्टवरती डिराईव्ह केलेला आहे. त्यानंतर बघा सेकंड स्टेटमेंट आहे हॉरिझॉन्टल रोज याला आपण पिरियड असं म्हणतो, व्हर्टिकल कॉलम्सला आपण ग्रुप्स असं म्हणतो. तर बघा कंप्लीट द फॉलोइंगसाठी हे 2 क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर बघा गिव्ह रिझन्समध्ये तर बघा चारीच्या चारी गिव्ह रिझन्स तुमच्या टेक्स्टबुकमधलेच दिलेले. त्यामुळे बघा हे चारही गिव्ह रिझन्स तुम्हाला IMP असणार आहे. हे 4 गिव्ह रिझन्सपैकी एक तरी गिव्ह रिझन्स तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये 100% विचारलं जाणार आहे. त्यामुळे बघा ही चारीच्या चारी गिव्ह रिझन्स तुम्हाला अभ्यासायचे असणार आहे किंवा तुम्हाला लर्न करायचे असणार आहे. यानंतर बघा तुम्हाला 3 मार्क्ससाठी ह्या चॅप्टरमध्ये कोणते क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत ते आता आपण बघूया. तर बघा 3 मार्क्ससाठी तुम्हाला स्टेट डोबेरायनर ट्रेड विथ एक्झाम्पल हा क्वेश्चन तुम्हाला IMP असणार आहे. तर बघा हा क्वेश्चन ऑलरेडी बोर्ड एक्झाममध्ये बऱ्याच वेळा तुम्हाला विचारला गेलेला आहे. त्यामुळे बघा 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन तुम्हाला सेकंड चॅप्टरमध्ये अभ्यासायचं असणार आहे. त्यानंतर बघा मॉडर्न पिरियॉडिक टेबलवरती तुम्हाला शॉर्ट नोट लिहिण्यासाठी 3 मार्क्सचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर बघा हा देखील क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी सेकंड चॅप्टरमध्ये IMP असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे होते तुमच्या सेकंड चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो सायन्स पार्ट 1 मध्ये तिसरं चॅप्टर आहे केमिकल रिएक्शन आणि इक्वेशन. तर बघा खूप इझी चॅप्टर आहे आणि खूप छोटं पण आहे. तर बघा सगळ्यात आधी ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय अभ्यासायचे ते आधी आपण समजून घेऊया आणि त्यानंतर ह्या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण बघणार आहोत. तर बघा ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला केमिकल रिएक्शन्स म्हणजे काय हे तुम्हाला अभ्यासायचं असणार आहे. त्यानंतर सेकंड टॉपिक आहे तुम्हाला बॅलन्सिंग अ केमिकल रिएक्शन. तर बघा हा टॉपिक तुम्हाला 3 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये विचारला जातो. तर बघा ह्या टॉपिकचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा? तर बघा तुमच्या टेक्स्टबुकमधल्या एक्सरसाइजमध्ये तुम्हाला बॅलन्सिंग अ केमिकल रिएक्शन हा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. त्यामध्ये 4 रिएक्शन्स तुम्हाला दिलेले आहे. त्या 4 रिएक्शन तुम्हाला बॅलन्सिंगसाठी इम्पॉर्टंट असणार आहे. जर तुम्हाला ह्या टॉपिकवरती बोर्ड एक्झाममध्ये जर क्वेश्चन आला तर तुम्हाला त्या 4 रिएक्शनपैकी एक रिएक्शन तुम्हाला बॅलन्सिंगसाठी विचारली जाऊ शकते. त्यानंतर बघा तिसरा टॉपिक आहे तुम्हाला टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन. तर बघा ह्या टॉपिकमध्ये तुम्हाला एकूण 6 टाईपच्या रिएक्शन अभ्यासायचे. ज्यामध्ये पहिली रिएक्शन आहे तुम्हाला कंपोजिशन रिएक्शन, त्यानंतर दुसरी रिएक्शन आहे तुम्हाला डिकंपोजिशन रिएक्शन, त्यानंतर तिसरी रिएक्शन आहे तुम्हाला डिस्प्लेसमेंट रिएक्शन, चौथा टाईप आहे तुम्हाला डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन, पाचवा टाईप आहे तुम्हाला एंडोथर्मिक रिएक्शन आणि 6वा टाईप आहे तुम्हाला एक्झोथर्मिक रिएक्शन. तर बघा ही 6च्या 6 टाईप तुम्हाला अभ्यासायचे असणार आहे. त्यांच्या डेफिनेशन विथ रिएक्शन्स तुम्हाला माहिती पाहिजे. तर बघा हे टॉपिक्स आहेत जे तुम्हाला तिसऱ्या चॅप्टरमध्ये अभ्यासायचे असणार आहेत. यानंतर बघा ह्या चॅप्टरमध्ये कोणते क्वेश्चन आहे जे तुम्हाला बोर्ड एक्झामसाठी इम्पॉर्टंट असणार आहेत ते आता आपण बघूया. तर बघा फिल इन द ब्लँकसाठी या 4 फिल इन द ब्लँक्स तुम्हाला IMP असणार आहे. तर बघा ह्या फिल इन द ब्लँक्स तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. तुम्हाला एक तरी फिल इन द ब्लँक्स तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये ह्या चॅप्टरवरती विचारली जाऊ शकते. त्यानंतर बघा ट्रू आणि फॉल्ससाठी कोणते क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत ते आता आपण बघूया. तर बघा ट्रू आणि फॉल्ससाठी पहिलं स्टेटमेंट आणि दुसरं स्टेटमेंट तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. तर बघा ही 3 स्टेटमेंट आहेत जे तुम्हाला IMP असणार आहे. हे तिघीच्या तिघी स्टेटमेंट तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. यानंतर बघा तुम्हाला कंप्लीट द फॉलोइंगसाठी हे 3 स्टेटमेंट आहेत. हे 3 स्टेटमेंट तुम्हाला ॲज इट इज इम्पॉर्टंट असणार आहे. तर या 3 स्टेटमेंटपैकी एक तरी स्टेटमेंट तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. यानंतर बघा तुम्हाला आयडेंटिफाय ऑक्सिडेशन अँड रिडक्शन हा एक क्वेश्चन तुमच्या एक्सरसाइजमध्ये दिलेला आहे. हा क्वेश्चन देखील तुम्हाला बोर्ड एक्झामसाठी इम्पॉर्टंट असणार आहे. तुम्हाला 1 मार्क्ससाठी किंवा 2 मार्क्ससाठी या क्वेश्चन टाईपवरती क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो. यानंतर बघा तुम्हाला ॲन्सर द फॉलोइंगसाठी म्हणजे 3 मार्क्ससाठी कोणते क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत ते आता आपण बघूया.
तर बघा पहिला क्वेश्चन आहे तुम्हाला, व्हॉट इज रिएक्शन कॉल्ड व्हेन ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. तर बघा त्याला आपण रिडॉक्स रिएक्शन असं म्हणतो. तर बघा हा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी आय-एम-पी असणार आहे. त्यानंतर बघा दुसरा क्वेश्चन आहे तुम्हाला, एक्सप्लेन रिएक्टंट अँड प्रोडक्ट विथ एक्झाम्पल. हा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी आय-एम-पी असणार आहे. जर तुम्हाला फक्त आणि फक्त एक्सप्लेन रिएक्टंट आणि प्रोडक्ट असा क्वेश्चन आला, तर हा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी असणार आहे. विथ एक्झाम्पल जर तुम्हाला एक्सप्लेन करायचं असेल, तर हा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी आय-एम-पी असणार आहे. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन आहे तुम्हाला, तर बघा हा क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झामसाठी 2 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट आहे. हा क्वेश्चन तुम्हाला गिव्ह रिझन्समध्ये देखील विचारला जाऊ शकतो. यानंतर बघा तुम्हाला गिव्ह रिझन्समध्ये कोणते क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत ते आता आपण बघूया. तर बघा 3 गिव्ह रिझन्स मी तुम्हाला देतो आहे. तिघीच्या तिघी गिव्ह रिझन्स तुमच्या एक्सरसाइजमध्येच आहेत. तर बघा हे तिघी गिव्ह रिझन्स तुम्हाला बोर्ड एक्झामसाठी आय-एम-पी असणार आहेत. तर बघा हे तिघी गिव्ह रिझन्स तुम्हाला ॲज इट इज लर्न करायचे असणार आहेत किंवा समजून घ्यायचे असणार आहेत. यानंतर बघा या चॅप्टरमध्ये तुम्हाला काही क्वेश्चन्स डायग्रामवरती देखील विचारले जाऊ शकतात. तर बघा डायग्रामवरती कोणते क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात किंवा कोणते क्वेश्चन्स तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत ते आता आपण बघूया. तर बघा ही डायग्राम आहे. ही डायग्राम तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे. या डायग्रामवरती तुम्हाला 5 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन्स हे विचारले जाऊ शकतात. आता बघा हे क्वेश्चन्स कोणते आहेत ते आता आपण बघूया. तर बघा पहिला क्वेश्चन आहे तुम्हाला, व्हॉट इज अ रस्ट, ते तुम्हाला एक्सप्लेन करायचे. त्यानंतर बघा सेकंड क्वेश्चन आहे, राईट अ केमिकल फॉर्म्युला फॉर रस्ट. त्यानंतर बघा तिसरा क्वेश्चन आहे तुम्हाला, राईट द रिएक्शन ऑफ ऑक्सिडेशन ऑफ अ आयन ॲट अ एनोड. त्यानंतर चौथा क्वेश्चन आहे तुम्हाला, राईट द रिएक्शन ऑफ ऑक्सिडेशन ऑफ अ आयन ॲट अ कॅथोड. तर बघा हे 2 क्वेश्चन आहेत. याचे आन्सर तुम्ही डायग्राममध्ये पाहून इझिली लिहू शकता. त्यानंतर बघा पाचवा क्वेश्चन आहे तुम्हाला, व्हॉट इज अ करोजन. तर बघा हे 5 क्वेश्चन आहेत जे तुम्हाला ह्या डायग्रामवरती 5 मार्क्ससाठी तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर बघा सेकंड डायग्राम आहे. तर बघा ही देखील डायग्राम तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे. या डायग्रामवरती तुम्हाला 2 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी क्वेश्चन हे विचारले जाऊ शकतात. तर बघा क्वेश्चन कोणते ते आता आपण बघूया. तर बघा पहिला क्वेश्चन आहे तुम्हाला, व्हॉट इज शोन इन द फिगर किंवा व्हॉट इज शोन इन द डायग्राम. त्यानंतर बघा दुसरा क्वेश्चन आहे तुम्हाला, आफ्टर हिटिंग कॅल्शियम विच गॅस इज फॉर्म. तर बघा कार्बन डायऑक्साईड गॅस ही फॉर्म होते जेव्हा आपण कॅल्शियमला हिट करतो तेव्हा. त्यानंतर बघा तिसरा क्वेश्चन आहे तुम्हाला, वेन वी पास दिस गॅस थ्रू अ लाईम वॉटर व्हॉट चेंज डू वी ऑब्झर्व. तर बघा लाईम वॉटर टर्न्स मिल्की. तर बघा हे या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे. तर बघा हा क्वेश्चन तुम्हाला गिव्ह रिझन्समध्ये देखील विचारला गेलेला आहे. यानंतर बघा तुमचा चौथा क्वेश्चन आहे, राईट अ केमिकल इक्वेशन. तर बघा ही 4 क्वेश्चन तुम्हाला ह्या डायग्रामवरती आय-एम-पी असणार आहेत. तर बघा ही 4 क्वेश्चन आहेत जे तुम्हाला 2 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी विचारले जाऊ शकतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे होते तुमच्या तिसऱ्या चॅप्टरचे महत्त्वाचे प्रश्न. यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, सायन्स पार्ट 1 मध्ये चौथं चॅप्टर आहे तुमचं, इफेक्ट ऑफ अ इलेक्ट्रिक करंट. तर बघा हे पण चॅप्टर खूप इझी आहे. या चॅप्टरला आपण सगळ्यात आधी समजून घेऊ आणि त्यानंतर ह्या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण बघणार आहोत. तर बघा ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे टॉपिक कोणते ते आता आपण बघणार आहोत. तर बघा राईट हँड आणि लेफ्ट हँड थंब रूल हा टॉपिक तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला 2 मार्क्ससाठी याच्यावरती क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा दुसरा टॉपिक आहे सोलेनाइड. तर बघा सोलेनाइड हा टॉपिक देखील तुम्हाला आय-एम-पी असणार आहे. या टॉपिकवरती तुम्हाला 3 मार्क्ससाठी क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा इलेक्ट्रिक मोटर आणि इलेक्ट्रिक जनरेटर हे 2 टॉपिक आहेत. यावरती तुम्हाला 3 मार्क्ससाठी किंवा 5 मार्क्ससाठी क्वेश्चन हा विचारला जातो किंवा विचारले जाऊ शकतात. त्यामुळे बघा इलेक्ट्रिक मोटर आणि इलेक्ट्रिक जनरेटर हे दोन्ही टॉपिक तुम्हाला डीपली अभ्यासायचे असणार आहेत. त्यानंतर बघा ह्या चॅप्टरवरती तुम्हाला न्यूमेरिकल्स देखील विचारले जातात. खूप सोपे न्यूमेरिकल्स असतात. ओके, तर बघा हे न्यूमेरिकल्स तुम्हाला ओहम्स लॉवरती विचारले जातं. तर बघा 2 मार्क्ससाठी तुम्हाला हे न्यूमेरिकल्स अभ्यासायचे असणार आहे. तर बघा हे काही टॉपिक्स आहेत जे तुम्हाला चौथ्या चॅप्टरमध्ये अभ्यासायचे असणार आहेत. यानंतर बघा तुम्हाला चौथ्या चॅप्टरमध्ये कोणते क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहे जे तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात ते आता आपण बघूया. तर बघा फिल इन द ब्लँक्समध्ये या 5 फिल इन द ब्लँक्स आहेत ज्या तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. ज्यामध्ये बघा सेकंड फिल इन द ब्लँक्स तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर बघा ट्रू आणि फॉल्ससाठी कोणते क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत ते आता आपण बघूया. तर बघा ट्रू आणि फॉल्समध्ये तुम्हाला हे 3 स्टेटमेंट आहे. हे तिघीच्या तिघी स्टेटमेंट खूप इझी आहे. तर बघा हे 3 स्टेटमेंट तुम्हाला ट्रू आणि फॉल्ससाठी चौथ्या चॅप्टरमध्ये इम्पॉर्टंट असणार आहेत. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन आहे तुम्हाला ऑड मॅन आउट. तर बघा हा क्वेश्चन तुम्हाला चौथ्या चॅप्टरमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन असणार आहे. तर बघा तुम्हाला एक तरी ऑड मॅन आउटसाठीचा क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये ह्या चॅप्टरवरती विचारला जातो. तर बघा हे तिन्ही ऑड मॅन आउट तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. तर बघा हे तिन्ही ऑड मॅन आउट तुम्हाला अभ्यासायचे असणार आहे. यानंतर बघा तुम्हाला नेमिटसाठी कोणते क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत ते आता आपण बघूया. तर बघा नेमिटसाठी हे 4 स्टेटमेंट आहेत. खूप सोपे आणि खूप बेसिक स्टेटमेंट आहेत. तर बघा हे चारीच्या चारी स्टेटमेंट तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे.
यानंतर बघा तुम्हाला चौथ्या चॅप्टरमध्ये तुम्हाला आन्सर द फॉलोइंगसाठी कोणते क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत ते आता पण बघूया. तर बघा यामध्ये तुम्हाला फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आणि फ्लेमिंग्स राईट हँड रूल, तर बघा ही दोन्ही रूल्स तुम्हाला 2 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट असणार आहेत. तर बघा ह्या दोन्ही रूल्सवरती बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला 2 मार्क्ससाठी क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे. त्यामुळे बघा ही दोन्ही रूल्स तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. यानंतर बघा तुम्हाला तिसरा क्वेश्चन असणार आहे, फॉर इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्समिशन कॉपर अँड ॲल्युमिनियम वायर आर यूज्ड. तर बघा हा क्वेश्चन तुम्हाला गिव्ह रिझन्समध्ये देखील विचारला जाऊ शकतो. तर बघा हा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर बघा चौथा क्वेश्चन आहे तुम्हाला, टंगस्टन मेटल इज यूज्ड टू मेक सोलेनाइड टाइप ऑफ कॉइल इन अ इलेक्ट्रिक बल्ब. तर बघा हा देखील क्वेश्चन तुम्हाला गिव्ह रिझन्समध्ये 2 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट असणार आहे. तर बघा हा क्वेश्चन बऱ्याच वेळा बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला ऑलरेडी विचारला गेलेला आहे. त्यानंतर बघा पाचवा क्वेश्चन असणार आहे तुम्हाला, हाऊ डज शॉर्ट सर्किट फॉर्म राईट इट इफेक्ट्स. तर बघा हा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट असणार आहे. तर बघा हा क्वेश्चन ऑलरेडी 2022च्या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला गेलेला आहे. यानंतर बघा 6वा क्वेश्चन आहे तुम्हाला, व्हॉट इज सोलेनाइड, कंपेअर द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय सोलेनाइड विथ बार मॅग्नेट, ड्रॉ डायग्राम. तर बघा हा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी IMP असणार आहे. तर बघा सोलेनाइडवरती तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये दरवर्षी 1 मार्क्सचा किंवा 2 मार्क्सचा क्वेश्चन तुम्हाला नक्की विचारला जातो. तर बघा 3 मार्क्सचा हा क्वेश्चन तुम्हाला 2026च्या परीक्षेसाठी मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर बघा ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला काही क्वेश्चन डायग्रामवरती देखील विचारले जातात. आता ते कोणते क्वेश्चन्स ते आता पण बघूया. तर बघा तुम्हाला पहिला क्वेश्चन आहे तुम्हाला इलेक्ट्रिक मोटरवरती. तर बघा ही डायग्राम तुम्हाला इलेक्ट्रिक मोटरवरती दिलेली आहे. तर बघा इलेक्ट्रिक मोटरवरती तुम्हाला 3 मार्क्ससाठी किंवा 5 मार्क्ससाठी तुम्हाला डायग्राम बेस्ड क्वेश्चन हे विचारले जातात. तर बघा क्वेश्चन्स कोणते ते आता पण बघूया. तर बघा पहिला क्वेश्चन आहे तुम्हाला, कन्स्ट्रक्शन ऑफ विच इक्विपमेंट शोन इन द फिगर. तर बघा जी फिगर तुम्हाला दिलेली आहे ती फिगर तुम्हाला आयडेंटिफाय करता आली पाहिजे. ही फिगर इलेक्ट्रिक मोटरची आहे किंवा ही फिगर इलेक्ट्रिक जनरेटरची आहे. कारण बघा दोन्ही फिगर ऑलमोस्ट सारख्याच दिसतात. त्यामुळे बघा इलेक्ट्रिक मोटर आणि इलेक्ट्रिक जनरेटरची फिगर तुम्हाला आयडेंटिफाय करता आली पाहिजे. यानंतर बघा या डायग्रामवरती तुम्हाला दुसरा क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द प्रिन्सिपल ऑफ अ इलेक्ट्रिक मोटर. हा क्वेश्चन तुम्हाला IMP असणार आहे. त्यानंतर बघा तिसरा आणि चौथा क्वेश्चन खूप बेसिक आहे. हे 4 क्वेश्चन तुम्हाला इलेक्ट्रिक मोटरच्या डायग्रामवरती IMP असणार आहे. तर बघा ही क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी किंवा 5 मार्क्ससाठी तुम्हाला विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा तुम्हाला सेकंड क्वेश्चन असणार आहे इलेक्ट्रिक जनरेटरच्या डायग्रामवरती. तर बघा यावरती तुम्हाला 3 मार्क्ससाठी असा क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो, ज्यामध्ये तुम्हाला कन्स्ट्रक्शन ऑफ विच डायग्राम शोन इन द फिगर हा क्वेश्चन 1 मार्क्ससाठी आणि एक्सप्लेन द प्रिन्सिपल हा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी, असा ओव्हरऑल 3 मार्क्ससाठीचा हा क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. तर बघा ह्या चॅप्टरमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जो कुठला टॉपिक असेल तो असणार आहे तुमचा सोलेनाइड, दुसरा टॉपिक असणार आहे तुमचा इलेक्ट्रिक जनरेटर आणि तिसरा टॉपिक असणार आहे तुमचं इलेक्ट्रिक मोटर. तर बघा हे 3 टॉपिक आहेत जे तुम्हाला 3 मार्क्ससाठी किंवा 5 मार्क्ससाठी विचारले जाऊ शकतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे होते तुमच्या चौथ्या चॅप्टरचे महत्त्वाचे प्रश्न. यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, सायन्स पार्ट 1 मध्ये तुमचं 5वं चॅप्टर आहे हीट. तर बघा अगदी छोटं चॅप्टर आहे. सगळ्यात आधी ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला कोणते टॉपिक अभ्यासायचे ते आपण समजून घेऊया आणि त्यानंतर ह्या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण बघणार आहोत. तर बघा ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला एनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर हा टॉपिक तुम्हाला अभ्यासायचा आहे. त्यानंतर सेकंड आणि थर्ड टॉपिक आहे लॅटेंट हीट आणि रिझोल्यूशन. या दोन्ही टॉपिकची तुम्हाला फक्त डेफिनेशन तुम्हाला अभ्यासायची असणार आहे. त्यानंतर बघा चौथा टॉपिक आहे तुम्हाला स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. तर बघा हा देखील टॉपिक तुम्हाला IMP असणार आहे. या टॉपिकवरती तुम्हाला डायग्राम आणि याची डेफिनेशन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे 4 टॉपिक आहे जे तुम्हाला 5व्या चॅप्टरमध्ये अभ्यासायचे असणार आहे. आता बघा ह्या चॅप्टरमध्ये कोणते क्वेश्चन्स तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे ते आता आपण बघूया. तर बघा फिल इन द ब्लँक्समध्ये हे 3 क्वेश्चन आहे जे तुमच्या एक्सरसाइज मधलेच आहे. हे तिघीच्या तिघी क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. नंतर बघा तुम्हाला आन्सर इन ब्रीफमध्ये म्हणजे 2 मार्क्ससाठी आणि 3 मार्क्ससाठी कोणते क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत ते आता आपण बघूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आन्सर इन ब्रीफमध्ये किंवा 2 आणि 3 मार्क्सच्या क्वेश्चन्समध्ये तुम्हाला सगळे क्वेश्चन जे तुम्हाला IMP असणार आहेत हे तुमच्या एक्सरसाइजमध्येच असणार आहे. त्यामुळे बघा पहिला क्वेश्चन आहे जो तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे, हा देखील क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर बघा तिसरा क्वेश्चन आहे, हा देखील क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर बघा चौथा क्वेश्चन आहे, तर बघा एक्सप्लेन द एनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर हा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. कारण बघा एनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर ह्या टॉपिकवरती तुम्हाला एक तरी क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारला जातो. त्यामुळे बघा हा संपूर्ण क्वेश्चन तुम्हाला IMP असणार आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ह्या चॅप्टरवरती डायग्रामवरती देखील क्वेश्चन्स हे विचारले जातात. आता बघा डायग्रामवरती कोणते क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत ते आता आपण बघूया.
तर बघा ही डायग्राम आहे. ही डायग्राम तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे. तर बघा ही डायग्राम आहे एनोमलस बिहेवियर ऑफ वॉटरची. तर बघा अगदी बेसिक क्वेश्चन आहे आणि खूप सिंपल क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. तर बघा ह्या डायग्रामवरती हे 2 क्वेश्चन आहे जे तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत किंवा तुम्हाला इम्पोर्टंट असणार आहेत. यानंतर बघा तुम्हाला सेकंड डायग्राम आहे. ही डायग्राम देखील तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे. या डायग्रामवरती देखील तुम्हाला 2 मार्क्ससाठी क्वेश्चन हे विचारले जाऊ शकतात. तर बघा ही डायग्राम तुम्हाला व्हिज्युलेशन ह्या टॉपिकवरती दिलेली आहे. त्यावरती तुम्हाला 1 मार्क्ससाठी आणि 1 मार्क्ससाठी हे 2 क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. अशा पद्धतीने 2 मार्क्ससाठीचा हा तुमचा क्वेश्चन असणार आहे. यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तिसरी डायग्राम आहे. तर बघा ही डायग्राम तुम्हाला स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीसाठी तुम्हाला दिलेली आहे. तर बघा ह्या डायग्रामवरती तुम्हाला 3 मार्क्ससाठी किंवा 5 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो. तर बघा क्वेश्चन्स कोणते-कोणते आय-एम-पी असणार आहे ते आता आपण बघूया. तर बघा पहिला क्वेश्चन आहे तुम्हाला व्हिच प्रॉपर्टी ऑफ अ सबस्टन्स कॅन वी स्टडी? तर बघा ह्या डायग्रामवरती आपण कुठली प्रॉपर्टी स्टडी करतो? तर बघा स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ अ मेटल किंवा स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ अ सबस्टन्स हे तुम्हाला ह्या क्वेश्चनचं ॲन्सर हे लिहायचं असणार आहे. यानंतर बघा तुम्हाला ही 3 क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला ह्या डायग्रामवरती इम्पोर्टंट असणार आहेत. तर बघा ही डायग्राम तुम्हाला 3 मार्क्ससाठी किंवा 5 मार्क्ससाठी आय-एम-पी असणार आहे किंवा तुम्हाला अभ्यासायची असणार आहे. यानंतर बघा ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला एक पॅसेजवरती देखील क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो. तर बघा हा क्वेश्चन तुमच्या बोर्ड्सच्या क्वेश्चन बँकमधनं बी घेतलेला आहे. हा क्वेश्चन आत्तापर्यंत बोर्ड एक्झाममध्ये विचारला गेलेला नाही. पण बघा 26च्या परीक्षेसाठी हा क्वेश्चन तुम्हाला मोस्ट इम्पोर्टंट असणार आहे. तर बघा तुम्हाला ह्या पॅसेजवरती 5 मार्क्ससाठी हे 4 क्वेश्चन तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत किंवा तुम्हाला इम्पोर्टंट असणार आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे होते तुमच्या 5व्या चॅप्टरचे इम्पोर्टंट क्वेश्चन्स. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सायन्स पार्ट 1च्या पहिल्या 5 चॅप्टरचे इम्पोर्टंट क्वेश्चन्स हे बघितले. तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक चॅप्टरमध्ये कुठले टॉपिक तुम्हाला इम्पोर्टंट आहेत, कुठले टॉपिक तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत, ते आधी आपण बघितलं आणि त्यानंतर प्रत्येक चॅप्टरचे इम्पोर्टंट क्वेश्चन्स जे तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात ते आपण बघितलं. तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये जे क्वेश्चन्स मी तुम्हाला दिलेले ते एका सेपरेट नोटबुकमध्ये नोट डाउन करून ठेवा आणि बोर्ड एक्झामचा अभ्यास करताना तेच क्वेश्चन तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. तर बघा हा होता आपला आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.